हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. स्वागत आहे तुमचं रेखा मराठी ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळे? तर सगळ्यांना गुड मॉर्निंग, सॉरी गुड आफ्टरनून. कारण गुड मॉर्निंग याच्यासाठी म्हणत आहे की इतक्यात सगळे मॉर्निंगचेच ब्लॉग मी तुमच्याबरोबर शेअर केले आणि बऱ्याच दिवसानंतर आफ्टरनूनचा ब्लॉग शेअर करत आहे. कारण आज जसं मी याच्या आधीसुद्धा ब्लॉगमध्ये सांगितलं होतं, एक आठवड्या पहिले ऊन पडली होती तेव्हा. तर आज परत एक आठवड्यानंतर थोडी ऊन पडली आहे, थोडी आणि हलकीशी ऊन पडली आहे आणि ते सुद्धा लगेच जात आहे, येणं जाणं चालू आहे. म्हणून आज मी केसात थोडी मेहंदी लावली होती, तर ते सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करणार होते की मी मेहंदी कशी भिजवली, कशाने भिजवली आणि किती तास भिजत घातली. पण मी इतक्या घाईत भिजवली कारण मॉर्निंगला भिजवली, मी नाईटला भिजवून ठेवत असते तशी, पण मॉर्निंगला याच्यासाठी भिजवली कारण आज माहीत पडलं की थोडी उघाड आहे, ऊन आहे. नाहीतर मग पावसाच्या वातावरणात मेहंदी जर लावली तर माझं डोकं दुखतं, त्याच्यामुळं मी उन्हातच लावत असते. तर आज मला वाटलं छान ऊन आहे म्हणून वेळेवरच मेहंदी भिजवली, त्यामुळं लेट झालं, म्हणजे शेअर करणंसुद्धा झालं नाही माझं. तर हे बघा, हाताने घाईघाईत हातानेच भिजवली होती, हात खूप धुतले. आता म्हणजे बरेच कामं झाले म्हणून आता हाताची थोडी आणखी निघाली आहे. तर दाखवते तुम्हाला आज बऱ्याच जणांनी ऊन पडली म्हणून किती कपडे टाकले आहे बाहेर. बघा, मी सुद्धा हँगरवर कपडे टाकलेले आहेत आणि बाहेर सगळ्या आजूबाजूचे लेडीजने कपडे टाकलेले आहेत. तर हे बघा, तर खूप दूरपर्यंत सगळ्या लेडीजने बाहेर कपडे टाकलेले आहेत कारण पावसाचं वातावरणच इतकं होतं आणि आज थोडं बरं वाटत होतं. पण आता ही बघा ऊन गेली आहे परत, तर उन्हाचं चालू आहे जाणं येणं. तर जिथेही असं वाटलं की कपडे टाकावे, कारण घरात जे कोरडे कपडे आहेत तेही असे ओलसर वाटतात आणि बाहेर टाकावे वाटतात, त्याच्यामुळं सगळ्यांनी आज बाहेर खूप सारे कपडे टाकलेले आहेत. तर आता आली आहे आतमध्ये. आणि तर आज इतका लेट झालेला आहे आणि मेहंदी लावण्यात, मेहंदी भिजवण्यात आणि थोडा वेळ मेहंदी सुकवू दिली, तोपर्यंत बाकी कामं आवरले. तर मेहंदी लावणं माझ्यासाठी एक मुश्किलच काम आहे, कारण लांब केसांना मेहंदी स्वतः लावणं खूप अवघड जातं. स्वतः लांब केसावर मेहंदी लावणं स्वतःच्या, कारण खूप वेळ जातो त्याच्यामध्ये. म्हणून मी प्रॉपरली कधीच प्रत्येक केसात मेहंदी लावत नाही, कारण खूप जास्त वेळ लागतं. म्हणून मी एकदम समोर मेहंदी लावली की मागे अशी चोपड चापड पूर्ण चोपडून देत असते मेहंदी. एक लेअर घेऊन कधीच लावत नाही. एक लेअर घेऊन मी ब्लॉग बनवायचा असला किंवा म्हणजे जसं शेअर करायचं असलं तेव्हाच लावते, आणि तेही खूप घाईमध्ये. तर असं आहे, कामामध्ये खूपच जास्त वेळ जातो. आणि सकाळी उठल्यापासून मुलांच्या टिफिन, 5 वाजतापासून मुलांचे टिफिन, तर बरेच कामं असतात आणि इतक्या कामात मग मेहंदी हे ते माझं नेहमीच होत नाही. आणि बरेचदा मी मेहंदी तर मी जास्त उन्हाळ्यातच 2-3दा लावते, उन्हाळ्यात 2-3दा लावते, आणि तशी तर मग मेहंदी होतच नाही माझं. तसं पावसाळ्यात एखाद्या वेळेस 1-2 वेळा झालं तर झालं लावणं. तर आता पावसाळा लागला तेव्हापासून ही माझी फर्स्ट टाईम आहे मेहंदी जी मी केसात लावली. तर तेही आता आणखी पावसाचं वातावरण झालेलं आहे, अंदर आले मी आणि आता बघत आहे आणखी खूप जास्त पावसाचं वातावरण झालेलं आहे. तर आता मुश्किल आहे केसाचं लवकर होणं, कारण आता तर म्हणजे मी कितीही केस सुकून घेणार, मी ड्राय केसात करत, म्हणजे मी ड्रायर केसात करत नाही, कारण ड्रायरनी बरेच केस नेहमी केल्याने खराब होतात. म्हणून असे सुकलेले बरे राहते, त्याच्यामुळे मी ड्रायर केसात लावत नाही. तर आता मी छान कोरडे करते आणि परत एकदा जे मी नेहमीच्या टॉवेलने करत असते त्याने करते. याने मी मुद्दाम केला आहे कारण हा मेहंदीचा आहे, आणि जे नेहमी मी पुसते बरेचदा केस ड्राय करते तर तुम्हाला दाखवते तो वेगळा आहे. मेहंदीमुळं खराब होतो म्हणून हा टॉवेल मी मेहंदीसाठी स्पेशल वापरत असते. कारण कधीतरी काय होतं ना, बरेचदा एकतर जास्त लावत नाही आणि लावली तर खूप जास्त केसामध्ये आतमध्ये वगैरे कधी मेहंदीचा एखाद्या वेळेस
एखाद्या वेळेस म्हणजे 1-2दा असंच झालेलं आहे माझं. तर मेहंदीचे 1-2 कणं तरी राहिलेले आहेत आतमध्ये. कारण मी खूप घाईघाईत धुवत असते, जसं आता तुम्हाला सांगत आहे. जसं दुसऱ्यांचं करून देते तसं माझं स्वतःचं काहीच नसतं, माझं सगळं काही घाईतच असतं. तर त्याच्यामुळे नेहमी राहतात. म्हणून मग मी काय करते, एक टॉवेल स्पेशल मेहंदीचा करूनच घेतलेला आहे. आणि मेहंदी पुसणं झाली की मग लगेच धुवायला टाकायचा. आणि एकतर मेहंदी लावल्यानंतर थोड्या वेळही केस असे सोडता येत नाही, कारण एकही थेंब मेहंदीचा पडला तर परत पोछा लावायची बारी. कारण मेहंदीचे म्हणजे पुसत राहावंच लागतं जिथं पडला तिथे, पण तरीही भलाही तेच जागा आपण पुसतो, पण तरीही मला मग ते परत पुसायला आवडत नाही. परत मापानं परत पुसा तर सगळं नीटनेटकं झालेलं बरं राहतं. नाहीतर मग तेच चालू राहतं की आता मेहंदी लावलेली आहे, आता इथे लागणार तिथे लागणार. मेहंदी धुतल्यावरही केसातील पाणी इथे झरणार तिथे झरणार. तर हे झालं माझं आपलं तुमच्याशी गप्पा मारणं. माझं म्हणजे माझ्या मनातील गोष्टी ज्या फालतूच तुम्हाला बडबड वाटत असेल तर चला मग. आता माझी इंस्टा ID आहे रेखा वानखडे 10, तर तिकडे जाऊन नक्की फॉलो करा. व्हिडिओ आवडेल तर व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन, हे चॅनल आता जे बघत आहात रेखा मराठी ब्लॉग, तर इथेही सबस्क्राईब करा. आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे तर त्यांनी कॉमेंट्स करून नक्की सांगा इंस्टाला. आणि ज्यांनी इंस्टाला फॉलो केला आहे त्यांनी प्लीज यूट्यूबला सांगा, किंवा इंस्टाला सांगितलं तरी माहीतच पडतं म्हणा. फक्त यूट्यूबवाल्यांनी ज्यांनी केलं त्यांनी इंस्टावर नक्की कमेंट्स करा की इंस्टावर आम्ही फॉलो केलं म्हणून. कारण बरेच जण विचारत असतात आणि काही जणांनी केलंसुद्धा आहे जे सबस्क्रायबर आहेत. तर इंस्टा ID रेखा वानखडे 10 आहे. आणि एक आणखी चॅनल आहे रेखा इंडियन मॉम व्लॉग, तर तिकडेसुद्धा सबस्क्राईब करा. इकडे सगळे क्लिनिंगचे असतात आणि तिकडे ऑल व्हिडिओ असतात, कुठलेही छोटे मोठे हे टाकत असते मी तिकडे सगळेच व्लॉग. तर आता तुमच्याशी बोलता बोलता माझे केसातील पाणी आता छान ऑब्झर्व झालेलं आहे टॉवेलमध्ये. आणि आता म्हटलं थोड्या वेळ ऊन पडले तर मी थोड्या वेळ केस घेऊन उन्हात जाते थोड्या वेळ. कारण घरासमोर ऊन आली तर बरीचदा मी थोड्या वेळ उन्हात 5 मिनिट तरी नाही, 5 मिनिट झालं तर 2 मिनिट तरी. पण आता ऊनच नाही आहे तर काय करायचं. तर ड्राय तर मी करायचं नाही आहे म्हणून मी टॉवेलच केसात लपेटून ठेवते. तर आता हे बघा इतपत असेच माझे केस ड्राय झालेले आहेत. आता ॲटलिस्ट आज हे आहे की आज पाऊस तरी नाही आहे, कारण रोज मॉर्निंग झाल्या पाऊस, नाईटलासुद्धा पाऊस. आणि मॉर्निंग झाली जसा दार खुललं तर पावसाचेच आगमन असते चालू. तर आज नाही आहे. पाऊसही जरुरीचा आहे म्हणा, पण रोज एकसारखा असला की थोडं चांगलं वाटत नाही. कमीत कमी 1-2 दिवस तरी मधात थोडी उघाड पाहिजे, म्हणजे बरं वाटतं. तर चला मग आजच्यासाठी इतकंच. माझी बडबड मी इथेच संपवते आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.